इयत्ता 12वी या वर्गाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूप तसेच गुण विभागणी या बाबतीतलं प्रशिक्षण दिनांक 29 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झालेलं आहे आणि ते 4 नोव्हेंबर 2020 पर्यंत चालणार आहे। आज म्हणजे 29 तारखेला इंग्रजी, पर्यावरण, भौतिकशास्त्र असे काही विषयांचं प्रशिक्षण पार पडलं। आता आपण ज्या वेळेस रजिस्ट्रेशन केलेलं होतं तेव्हा आपण पार्ट ए हा भरलेला होता आणि आता जेव्हा आपण पार्ट बी भरणार प्रशिक्षण झाल्यानंतर त्यावेळेस आपल्याला प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे, हे अगोदरच बोर्डाने क्लिअर केलेलं होतं। तर आता जोपर्यंत तुम्ही पार्ट बी भरत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही। तो पार्ट बी भरायचा कसा त्यासाठीचा हा व्हिडिओ। सर्वप्रथम गुगलवर आपण ही वेबसाईट टाका। या वेबसाईट टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं पेज ओपन होईल। हे पेज ओपन झाल्यानंतर तिथं वरती फीडबॅक फॉर्म दिलेला आहे, तुम्ही एकतर त्याच्यावर क्लिक करा नाहीतर खाली प्रशिक्षणार्थी विषय शिक्षकांसाठी प्रत्याभरण फीडबॅक फॉर्म किंवा त्याच्यावर क्लिक करा। या दोघांपैकी कुठेही क्लिक केलं तरी सुद्धा तुमची पुढे प्रोसेस सुरू होते आणि इथं कुठेही एकावर क्लिक केलं तर अशा प्रकारचा फॉर्मची फ्रंट पेज पहिलं पेज तुमच्या समोर येतं, ज्याच्यावर टीचर लॉगिन आहे, कंसात फीडबॅक दिलेला आहे। सुरुवातीला तुमच्या कॉलेजचा इंडेक्स नंबर तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर ज्या शिक्षकांनी ते फीडबॅक जे शिक्षक फीडबॅक भरता आहेत त्यांचा मोबाईल नंबर टाकणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर सबमिट म्हणा। तुम्ही सबमिट म्हटल्यानंतर तुम्हाला पार्ट बी प्रशिक्षणार्थी विषय शिक्षकांसाठी प्रत्याभरण याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबिनार बद्दल तांत्रिक व्यवस्था कशा प्रकारची होती, सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, उत्तम, चांगले, असमाधानकारक यापैकी तुम्हाला जे वाटलं असेल त्यावर तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यानंतर खाली याशिवाय वेगळे मत असं जर तुमचं असेल, त्याच्यापेक्षा वेगळं मत असेल वरच्या 5 पर्यायांपेक्षा तर तुम्ही तिथं ते लिहू शकतात। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, प्रशिक्षणातील मार्गदर्शक तज्ञांबद्दल आपले मत काय, ते पण तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहायचं आहे। तिसरा प्रश्न आहे, प्रशिक्षणातून मूल्यमापनाच्या बदललेल्या स्वरूपाबाबत सर्व शंका दूर झाल्या का, होय किंवा नाही। त्यानंतर सुधारित मूल्यमापन आराखड्याविषयी आपलं मत काय तेही तुम्हाला शॉर्ट मध्ये नोंदवायचं आहे की जे बोर्डाकडे तुमचा फीडबॅक जाणार आहे। आणि हे 4 प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिल्या गेल्यानंतर शेवटी सबमिटचं ऑप्शन आहे, ते सबमिट करायचं। एकदा तुम्ही सबमिट केलं की या पद्धतीने तुम्हाला फीडबॅक सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज येतो आणि जोपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरणार नाही तोपर्यंत तुमच्या मेल आयडी वर तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला प्राप्त होणार नाही आणि म्हणून हा बी सेक्शन तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर जेव्हा तुमचं ट्रेनिंग पूर्ण होईल त्याच्यानंतर हा फॉर्म भरायचा। म्हणजे पहिल्या दिवशी इंग्रजी, पर्यावरण, भौतिकशास्त्र आणि अजून मला वाटतं कॉमर्सचे काही विषय आहेत त्यांनी हा फॉर्म भरावा। 30 तारखेला सुट्टी आहे, 31, 1, 2, 3, 4 या दिवशी ज्यांचं ट्रेनिंग असेल त्यांनी त्याच्या प्रशिक्षण झाल्यानंतर हा फॉर्म भरावा। मला वाटतं अत्यंत सोपी पद्धत बी फॉर्म भरण्याची आहे आणि सगळ्यांनी आठवण करून हा फॉर्म भरावा जेणेकरून तुम्हाला तुमचं प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र प्राप्त होईल आणि तुमच्या कार्यालयाकडे ते सबमिट करता येईल। आपल्यास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राइब करा, इतरांना शेअर करा म्हणजे त्यांना हा फॉर्म भरण्यासाठी मदत होईल। आपण माझा व्हिडिओ पाहिलात, आपले आभार, थँक्यू।